वाईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जर गुप्त मतदान झालं असतं तर ऑपरेशन लोटस यशस्वी झालं असतं. भाजप महिला सदस्याच्या एका विधानानं संपूर्ण वाई तालुक्यात राजकीय भूकंप झालाय. नमस्कार, मी प्रवीण गाडे आणि आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज. वाई पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रशासनानं गुप्त मतदानाची मागणी फेटाळली आणि भाजपनं थेट मतदानावर बहिष्कार टाकला. पण खरी चर्चा रंगली ती भाजप सदस्या सुरभी भोसले यांच्या दाव्यामुळं. आज सभापती आणि उपसभापती निवडीसाठी आज आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत. आणि मगाशी जेव्हा आम्हाला फॉर्म भरायचे होते त्यावेळेस आमचे एक सदस्य म्हणजे स्वप्नील भाईंनी तिथे विचारलं की गुप्त मतदान करू शकतो का, आणि जर का गुप्त मतदान असतं तर आम्हाला खात्री होती की आम्ही ऑपरेशन लोटस वाई तालुक्यात करू शकलो असतो, आम्ही सक्सेसफुल झालो असतो. पण काही कारणांनी त्यांनी सांगितलं की गुप्त मतदान होऊ शकत नाही किंवा ते प्रोसिजरमध्ये नाही आहे, त्यामुळे आम्ही मतदानासाठी मतदान केलं नाही म्हणून तुम्ही नाही, म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स होता की जर का गुप्त मतदान झालं असतं तर हे सगळं चिठ्ठ्यांवर गेलं असतं, 4-4 झाले असते. तुमच्या संपर्कात होते का काही? आता तुम्ही त्याच्यावरनं समजून घ्या बाकीच्या गोष्टी. या विधानामुळं आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादीचे काही सदस्य भाजपच्या संपर्कात होते. गुप्त मतदानाची भीती नेमकी कुणाला होती? वाईत भविष्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार का? प्रशासनानं तांत्रिक कारणास्तव मागणी फेटाळली असली तरी भाजपच्या या सस्पेन्समुळं वाईतील सत्ताधारी गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे. आगामी काळात वाईचं राजकारण कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जेव्हा सुरभी भोसले यांना विचारलं की इतर पक्षाचे सदस्य संपर्कात होते का, तेव्हा त्यांनी फक्त एक स्मार्ट स्माईल दिली आणि म्हणाल्या, आता तुम्हीच समजून घ्या. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशा नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.